बायाला काही सण होईल बघा, दुसऱ्या बाईला बोलल्याला सण होत संध्याकाळी दाना दाना भांडे खपा खपा, इकडं भांड इकडं माय कसं करूया इनोत नाही. तुमचं झालेलं आहे की नाही खरं सांगा, बरोबर आहे नाही? मग आपलं सारखंच आहे म्हणायचं. तेव्हा काही आता विनोद नाही तो का ते तिकडे बसले, खरं सांगा अतिशक्ती नाही. महाराज रुक्मिणीनं ते दृश्य पाहिलं सावित्रीनं, आरा तळपायाची आग मस्तकाला गेली. कुणाची अशी चक्कर आली. घरी गेल्या माया विनोद म्हणून बोलत नाही बरं, काय लय अवघड आहे ते तुम्हाला माहिती आहे, मला माहित नाही. घर अंग टाकलं महाराज. भगवान शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. जय बाप्पा, दर्शन बंद राहू दे. आता दर्शनासाठी कोणी येऊ नये. कीर्तन झाल्याच्या नंतर तिथं महिला मंडळी बसू शकतात. तिथं आणि महाराजाचे पाय पडे कोणी जाऊ नका. कीर्तन झाल्यावर वाटलं तर वाच्य वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, एका जनार्दने सेव, निवारे कळी काळाचे भेव. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम विढाला. टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा. नमो रुक्मिणी मौलिहान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, दुसरे मानेला संतांशी रंजू चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. महाराजाच्या पाया पडे कोणी जाऊ नका. आता नमो कीर्तन झालं सद्गुरु तुकह्या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, तुम्ही ईश्वरनाथ. रंग
त्याचे पाय माझे चित्ते वाच्य वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. प्रश्न प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी प्राप्त स्थळी भगवान सिद्धेश्वर यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून नाथ महाराज भोलेनाथाचं यथार्थ वर्णन करतात. बुढाला बुढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सेवा किम निमित्त आहे, कार्यक्रम किम निमित्त आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आज बोलू नका, बोलू नका. जिथं जागा मिळेल तिथं शांत बसा, बोलू नका. आणि दर्शनाला जाऊ नका, नंतर दर्शन घ्या. कीर्तन झाल्यानंतर दर्शन घ्या, प्रसाद घेऊन जा. बुढाला बुढाला हा सिद्धेश्वराचा भोलेनाथाचा नगर भोजनाचा कार्यक्रम आहे. अभिषेक महापूजा ज्यांना हा कार्यक्रम घडून आणला, मला वाटतं आमचे श्री बाबूराव मारोतराव मोहिते पाटील, हा बापूराव, श्री सदाशिव मारोतराव मोहिते पाटील, आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आणला श्री गुणाजी सदाशिव मोहिते पाटील. या मोहिते पाटील परिवारानं सर्वांना एकत्र येऊन काही भोलेनाथाला साकडं घातलं असं. भोलेनाथानं आपली इच्छा पूर्ण केली म्हणून हा इच्छापूर्ती कार्यक्रम आहे. बुढाला बुढाला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आलाय, महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, आपल्या परिसराचं वैभव, परिसराचं भूषण, गायन, कोकिळा, संगीत, अलंकार, संगीत रत्न, भजन सम्राट आमचे मोतीराम महाराज मोहिते पाटील, टाळी वाजवा. त्यांच्यामुळे हा सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आले. आणि ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत, अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट, आपल्या परिसराचं वैभव आमचे कैलास महाराज, जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमाग खाली बसा म्हणलं, इथंच बसा, इथंच काय खरा. ते शूटिंग एक लावली आहे, आता बंद केलं तर बरं होईल. चाल झाली की बंद झालं, आमचे हाल करू नका. नाही बरं, हे कसं आहे, हालमध्ये असल्यामुळे नाही हाल होता. सिस्टीम सुंदर आहे बरं काय, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत, अलंकार, वारकरी रत्न, आपल्या परिसराचं वैभव आमचे दिगंबर मामा सोंडेकर, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांचे मृदंगार थाप पडते, इकडं मृदंग भरशी ताल मुनी मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव आमचे राजेभाऊ महाराज, जोऱ्यात टाळी वाजवा. इकडं ज्यांचे मृदंगार थाप पडते, मृदंग भरशी ताल मुनी आमचे मुंजा महाराज बसलेकर, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. या मोहिते पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्व तुम्ही या ठिकाणी जमला. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. बुढाला बुढाला हे मला एक कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. हे कसं आहे, मला पार शिलोरच्या पुढे जायचंय आणि हे म्हणाले स्वयंपाक म्हणलं होते, ताण घेऊ नका, सगळं काय. आणि काय ना बुवा, रस्त्याने येता येता वाट लागलं, बाप हो. मी आल्या आल्या ह्याला म्हणलं, बापा राम राम हो आई. विठाला विठाला असू द्या, आनंद वाटला, टाळी वाजवा. हा भोलेनाथाच्या दरबारात कार्यक्रम आहे, भगवान सिद्धेश्वराच्या दरबारात कार्यक्रम आहे. लक्ष द्या, हा नवसाचा कार्यक्रम आहे कैलास बरं का.
जगात अनेक देव आहेत राजेभाऊ महाराज, 33 कोटी देव आहेत. किती? 33 कोटी. पण वारकरी संप्रदायातलं वैभव, वारकरी संप्रदायातले पहिले वैष्णव माझे भोलेनाथ आहेत. जनार्दनी शिव शिरोमणी महादेव आणि काय? शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी शिव जनार्दनी शिव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जगातली वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. टाळी वाजवा राव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव झोपा, टाळी वाजवा. वारकरी संप्रदायातले पहिले वैष्णव कोण? बोला की. झोपले काय? कोण? अगो म्हणा की महादेव भोलेनाथ आहे. आणि ऐका, पंढरपूरची पहिली वारी कुणं केली असेल? माझ्या भोलेनाथाने केली. टाळी वाजवा. आजही आमचे भोलेनाथ महादेव देवाच्या दर्शनाला येतात, साधे नाही. त्रिसूळ डमरू घेऊन आला गिरीचा बाबा त्रिसूळ डमरू घेऊन आला गिरीचा बाबा मला हे हाल पाहिल्यानंतर राजभाऊ महाराज, त्याला दिसना झाले का? येऊ का म्हणा भाई? काय करा हे कैलास बुवा, 100 गडी गपची बसतील पण एक बाई गपची बसणार. म्हणून मी तसा मोकळाच राहिलो बघा. विठाला विठाला जाऊ दे असं काय सांगू लागलो? कीर्तन कीर्तन ऐका. हे हाल, हे वातावरण पाहिल्यानंतर असं मला वाटतंय, विनोद म्हणून बोलत नाही, पंढरपूरच्या महाद्वारात कीर्तन आहे. टाळी वाजवा. रंबदिकला सती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला. बस बस ऐका, स्वतः भोलेनाथ पंढरपूरच्या वारीला येतात, विनोद नाही. आणि पहिले वैष्णव आमच्या वारकरी संप्रदायातले भोलेनाथ. आणि देव आणि संत वेगळे नाही, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. धन्य पुण्यरूप कैसा झाला. आता थोडक्यात बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. जगात अन्य देव आहे पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. पण आजच्या अभंगात आमचे नाथ बाबा भोलेनाथाचं नाव आणि भोलेनाथाचा स्वभाव पहिल्या चरणात सांगतात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, आई बाबा, शिव भोळा चक्रवर्ती, 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 नाचे पाय माझे, शिव भोळा चक्रवर्ती, नाचे
जोरात टाळी वाजवा जोरात. हे कसं आहे मामा डिगावर मामा, मी विनोदाला सांगतो राजभाऊ, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटत नाही, फाशी घ्या वाटते. उगा काय रात्रभर पाकडलं काय नाही सापडलं. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, मुंजा महाराज तैला काहीच येईना. मी तैला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. तैनं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. इतके येडे म्हणल्यात फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला विठाला. रस्त्यानं येताना थोडा त्रास झाला, मनाय होईल थोडा त्रास, पण गुण हो म्हणा की असू द्या, इनं सोडू द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. जगात अन्य देव आहे महाराज, प्रत्येक देवाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक देवाचं नाव वेगळं आहे. पण आज ज्यांच्या दरबारात कार्यक्रम आहे, हरी मैल मेरूच्या सिकरी एक क्या बात है, योगी निराकारी. वा, पैल मेरूच्या सिकरी एक योगी निराकारी. वा. निद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. निद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. पहिला मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. निद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. एक योगी निराकारी मुद्रा धारिले प्राणायामी बैसला बैसला बैसला. गबसाय काय करावं, बोलू नका, शांत राहा. हे कसं असते बघा, कीर्तन थोडं बाहेर ठेवावं लागते हो, म्हणजे इकडे दर्शन आपलं तिकडे चलत राहतंय. आता ताईचाही गुन्हा नाही, आता काय करावं, ढाकली मुठ. बसले का, बोलू नका, आता बोलू नका मामा, शांत राहा. बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या, आता फक्त बोलू नका. जिथं आले तिथं बसा, फक्त बोलू नका. विठाला विठाला. आलं त्यांना आता गपचिप बसा का, कीर्तनच सगळं आपलं येण्या जाण्यामध्ये जाईल. नाही नाही, त्याच्यामुळं आलं तसं जिथं जागा भेटेल तिथं बसा. असू द्या, आता ते हाल असल्यामुळे काय चलत राहते, हो द्या आपलं आपलं बघून आपण. हे कसं वाले, गाडी मोसम मध्ये आली, घेर माग पडाला. विठाला विठाला. पहिला मेरूचे शिकारी एक योगी, माझ्याकडे लक्ष द्या, अन्य नाव आहे, पण पहिलं देवाचं नाव आहे भोलेनाथाचं शिव. काय नाव आहे, शिव. आता आपण बऱ्याच गोष्टीला शिव म्हणतो. कैलास बाबा, शर्ट फाटलंय, सदरा फाटलाय, शिव. धोतर फाटलंय, आता काय फाडाफाडीची गरज राहील नाही. आपल्या गावाच्या बाहेर काय असते, शिव. शिवाला फार किंमत आहे, माझ्याकडे लक्ष द्या. अरे तो शिव आहे आणि हा जीव आहे.
जीव जर शिवापाशी गेला जीव देव झाल्याशिवाय राहत जीव शिव दोन्ही एक रूप झाले मुलीचे संचले जैसे तैसे मुलीचे संचले जैसे तैसे जीव शिव दोन्ही एक रूप झाले संचले जैसे मामा इमानदार महत आले पकाय जीव शिव दोन्ही एक रूप झाले मुळीच संजले जैसे तैसे झोपा टाळी वाजवा हे शेवटला जाऊन असं लय वाकवावं लागतं विढाला विढाला हा आनंद का लुटायचा आहे लक्ष द्या परमार्थ का करायचा आहे दिवसाचा दिवस का करायचा रात्रीचा दिवस का करायचा दिनरात्री हाची गोविंदाचे रात्र न कळे आठव ना आठव अरे एवढा अठ्ठास खात्यासाठी शिवरूप होण्यासाठी विढाला विढाला मग नाथबाबा सांगतात तुम्हाला शिव व्हायचंय ना एक काम करा इथं जेवढे जेवढे आले तेवढे शिव म्हणजे उग पिंडला जाऊन डोकं हाणून बसायचं. त्यालाच व्हा. नाही काही माणसं पाणी वतू येतात एक विनोद नाही देवाला जगात काहीच लागत नाही देवाला भाव लागतो टाळीवर काय लागत काही न लगे एक भावाची आणि तो का म्हणे आण विठोबाची विनोद नाही देवा भावाचा भुकेला देवा भावाचा देव भावाचा भुकेला त्याला दुसरं काही लागत माझ्याकडे लक्ष द्या बसा बसा ऐका तू को बरं नाथ बाबा सांगतो त्याला शिव त्याचं नाव काय शिव आणि पुढं भोळा आता सगळ्याला माहिती काय ना तुला जगातल्या देवाला अन्य काही लागत आहे तिरुपती बालाजीला कोण कोण गेले बोला बरं बालाजीला कोण कोण गेले झोपले काय तुम्ही गेलते ना तुम्ही बालाजीला गेले नाही जा मला एक वाटतं शरीर चांगलं आहे तोपर्यंत जाऊ हे सकाळ सिद्ध आहे आता चालावं या पाय तेव्हा तो आपले सोहित पाय यातलं जाय शरीर चांगलं आहे तोपर्यंत प्रत्येक देवाला जावं विनोद नाही हसा म्हणून बोलत नाही माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही बालाजीला गेले ना बालाजीला तिथं तुम्ही काही नाही दिलं तरी चालतंय बालाजी म्हणते टक्कल तरी इथं कर पण विनोद नाही ज्याच्या दरबारात कार्यक्रम आहे ना त्याला एक माझा पाणी एक माझा पाणी एक बिलमदळ ताली माझा पाणी एक माझा पाणी
बसा पाणी एका बसा पाणी एका बिरोधा साधन केवळ टाळी वाजवा माय बाप. साधन केवळ हेची एक हेची एक हेची एक बसा पाणी एका बसा पाणी एका बसा पाणी एका बिरोधा जरा इमानदारीनं वाजवा, जोरात वाजवा, जोरात. हे जसे काय लग्नातच बसलेत, वाटोळ झालं. विठाला विठाला राजे भाऊ जाऊ दे, आता ते चालूच राहणार आहे. खरंच विठाला विठाला हे आपल्याकडं मन आहे. मड कसं का असना, झोपले काय पुढचे, मढ कसं का असना, खांदेकरी पक्की. ओ म्हणा की आता एवढे सुंदर कलाकार असल्यास किती आनंद आहे मला टाळीवर. काय मोतीराम बुवा विनोद नाही. आता ह्याला जर 10,000 दिले, हो म्हणा की मला काय कमी व्हालेत मग जास्त वाढवतो. विठाला विठाला इतका भोळा देवा, इतका. एक बसा पाणी एक बिलवदळ पूजन केवळ सोपे बहो काय सांगाव महाराज. झोपा, टाळी वाजवा. त्याला काहीच लागत नाही हो मामा. आता हे मंदिरात आपलं ते असतंय ना, ते वर्षिंग लावलेलं, काय म्हणते त्याला, पाणी पडण्यासाठी. गळती ढगाला लागली. हा पुढचं तुम्ही म्हणा. ती गळती असते ना, गळती. आता काही माणसं थोडी हौशी असतात. माझ्याकडे लक्ष द्या. एकानं चांदीची गळती केली. कशाची? चांदीची गळती केली. आता कसं असतं बघा, काही माणसाचा स्वभाव जात काही आता त्या चोऱ्या बंद पडल्यात, पण आणि काही लोकांना चोरी करावंच वाटते. एकानं असा विचार केला, ती जर चांदीची गळती आपण हाणली, माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे बघू नका, इकडे भावा जीव चालाय. विठाला विठाला भोळा या शब्दावर बोलतो. भोळा किती भोळा आहे राजेभाऊ महाराज. त्यानं विचार केला, ती गळतीत हाणायची चांदीची, पण कशी हाणाव. आता उभा राहण्यासाठी शिडी नाही, काही नाही. त्या चोरानं दुसरा काही विचार केला, बोला विचार केला, इकडं तिकडं पाहिलं नाही. चोरानं महाराज महादेवाच्या पिंडीवर पाय दिला. कशावर? डोक्यावर पाय दिला आणि वरी चढला. कुठं? काय चोरण्यासाठी? गळती. पिंडीवर पाय दिला, डोक्यावर पाय दिला आणि वरी चढला मामा. गळती काढून घेण्यासाठी ती चांदीची. पण भोलेनाथाला महादेवाला वाटलं, काय माझा भक्त श्रेष्ठ आहे. ऐका, विनोद नाही. चोरानं डोक्यावर पिंडीवर पाय दिला. चोरे पिंडी दिला पावा, पूजनी धावे देव, त्याचे पूजनी धावे देव.
ज्याला पाव त्याचे पूजे धावे देव. बोला शंभुदेव तेने संतोषाला क्या बात आहे. मने हो पूजा कोण करी मला. वा वा. मने पूजा कोण करी मला. बोला शंभुदेव तेरे संतोषला मने हो पूजा कोण करी मला. वा, टाळी वाली वाली. तिने संतोषला म्हणे कोण पूजा करी. हे भोळ्या शंकरा बेलाच्या कोण म्हणलं बेसरमाच्या बेलाच्या पानाची. महाराज जाऊ द्या, खरंच सांगतो राजभाऊ महाराज इतका भोळा आहे, इतका भोळा आहे, इतका भोळा आहे मामा. कुबीरा धन हे कुबीराचे आपण म्हणतो ना, देह हे काळाचे. कुबीराला दया आली. कुणाला? माझ्याकडे लक्ष द्या. कुबीराला दया आली. आता ब्रह्मांड चालक आहे हा का साधा आहे का? कुबीरानं लंका दान केली. कुणाला? बोला की भगवान लंका दान केली. आता सगळ्याला माहितीये, तुम्ही जुनं घर घ्या, नवं घर घ्या, कोणतंही घर घ्या, त्याची शांती वास्तू शांती केल्याशिवाय घरप्रवेश करता येत, गृहप्रवेश करता येत. भोलेनाथाने विचार केला, आतापर्यंत आपण स्मशानभूमीमध्ये आपण त्यागी महात्मे, आतापर्यंत आपण कशाला स्पर्श केला नाही, पण आता मिळालं इकून तिकून. माझ्याकडे लक्ष द्या. वास्तुशांती करायची ठरवली. कुणं? बोला की झोपले का पुढची? कुणं? भोलेनाथानं. आणि सगळ्याला आमंत्रण दिलं. आज कसं मोहिते परिवारानं सगळ्याला हा नगर भोजनाचा कार्यक्रम आहे, सिद्धेश्वराचं दर्शन होईल, सगळं होईल, सगळ्याला आमंत्रण दिलं. भोलेनाथानं जिकडं तिकडं सगळ्याला आमंत्रण दिलं. देव देवता सगळेच. आता महादेवाचा कार्यक्रम म्हटल्यास काय कमी आहे महाराज? सगळेच आले. आणि ब्राह्मण देवता सगळे आले. आणि सगळ्यात विद्वान ब्राह्मण त्या टायमाला रावण होता. कोण होता? कोण? रावण. सगळ्यात विद्वान महाराज. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 10 ग्रंथी ब्राह्मण रावण होता. कोण? 10 ग्रंथी ब्राह्मण रावण. आणि आले. पूजेला सुरुवात झालं. वास्तुशांतीचा कार्यक्रम हा सुरुवात झाला. होम हवन. ओम सहना बाबातो सहनो भुनक्तो सहिर्यं कर्वावहे तेजस्विनां वदितमस्तु महाविदिशावहे. ओम शान्ति शान्ति शान्ति. देवबापा म्हणतील काय आहे? ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवान उवाच ऊर्ध्वं नमदः शाखा वस्वत् सम्भ्राव्यं छन्दांसि शेषपर्णात्. मंत्र म्हणायला सुरुवात झालं. ऐका, होम हवन चालू झालं. सगळा आनंद महाराज 2-3 तास निघून गेले. आणि मंत्र जर शुद्ध म्हटले अगदी आनंद वाटते बरं काय राजेभाऊ. स्वरात म्हटलं त्याच्यापेक्षा अगदी आनंद वाटतो स्वरात म्हटल्यानंतर. आता ब्राह्मण माझ्याकडे लक्ष द्या. रावण पूजा कराय महाराज इतके मंत्र शुद्ध म्हटले, इतके मंत्र शुद्ध म्हटले. पुन्हा रावणानं इतके शुद्ध मंत्र म्हटले. महादेवाला इतका आनंद झाला. मोतीराम महाराज भोलेनाथ प्रसन्न झाले. कुणावर? कुणावर? आणि आजही बघा, आता तुम्हाला कार्यक्रम चांगला झाल्यास आनंद वाटते का नाही? वाटते का नाही? हो म्हणा. मग काय करावं? उगं लक्ष्मीची पिली बसली पुढे बसू नका. आता लोक वा वा काय कार्यक्रम, मस्त भोजन पूजन. इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. आणि योगायोगानं सगळं काही पूजेचं सामान आणलं होतं. आरती विसरली मामा. आरती आता सगळं काय होणार? आरती होणार. तितक्यात प्रसन्न झाला. कोण? भोलेनाथ प्रसन्न झाले. राजा रावणाला विचारलं, बोल ब्राह्मण देवता इतके शुद्ध मंत्र म्हटले. आतापर्यंत ब्राह्मण पाहिले, पण इतके शुद्ध मंत्र म्हटणारे ब्राह्मण पाहिले, ब्राह्मण पाहिले. काय पाहिजे ते देतो, बोला. आता बुद्धिवान होता. कोण? पहिलाच आपल्याकडे म्हणाय, कोणतंही कार्य करायचं असलं तर ब्राह्मणाचा सल्ला. इकडे बघा थोडे. ब्राह्मणाचा सल्ला, मारवाडी कोमट्याचा गल्ला, आणि आपल्या सगळ्याचा मिळून
हल्ला विठाला विठाला. भोलेनाथानं सांगितलं बोला काय आपली इच्छा. महाराज आता ब्राह्मण रावण बुद्धिवान माझ्याकडे लक्ष द्या. रावणानं सांगितलं तुम्ही देणार का. इकडे बघा तुम्ही देणार का. तुम्ही देणार का. देणार का तुम्ही. तुम्ही देणार का नक्की. संकल्प सोडा. हातावर पाणी टाका. हातावर पाणी घेतलं. संकल्प सोडला आणि सांगितलं ज्या तुम्ही आज वास्तूची पूजा करताय ज्यात गृहप्रवेश करणार आहात ही लंकात मला दान द्या. झोपले काय पुढची. आपल्यावर असा प्रसंग आलास कसं होईल. कैलास बुवा आपण म्हणणार ब्राह्मण तिकडे गंगेत नेऊन टाका मला काही घेणं नाही. विनोद नाही महाराज काय निष्ठा असेल हो काय श्रद्धा असेल. भोलेनाथानं सांगितलं वचन मुडी प्राण जाय परी. माझ्याकडे लक्ष द्या. पार्वती आरती घेऊन आली मामा. आरती आता जोडीनं आरती करायची कशाची. तुम्ही काय आरती केल्यात का नाही काय मला काय. तुम्ही जोडीनं आरती करायच्या. पार्वती म्हणले आरती लावा म्हणले पार्वती. शंकर आणि मांडीवर बसलाय टोकू मुकू बघतोय चांगला. पार्वती आता आपलं नाही. अरे एका शब्दात लंका दान केली इतका भोळा आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती यमुना. पार्वतीचा पती यमुना. कैलासाचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासाचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगिराज. पार्वतीचा पती कैलासाचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. दयाची बाई माझी धुंडावत. टाळी वाजवा टाळी. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. झोपा टाळी वाजवा. अरे भोळा आहे नुसता भोळा नाही चक्रवर्ती आहे. विठाला विठाला. म्हणून नाथबाबा म्हणतात शिव भोळा. ऐका तू त्याला शिव भोळा. भोळा नुसता नाही चक्रवर्ती आणि इतका मोठा आहे सगळं जग त्याच्या ताब्यात आहे. म्हणून त्याचे पाय बोला की त्याचे पाय माझे. नाथबाबा चकारात्मक सांगतात माझ्या चित्ता त्याचे पाय आहेत. विठाला विठाला. ऐका देवाचे पाय आपल्या चित्तात असं. कुणाच्या थोडं बोला की कुणाच्या चित्तात. तो कबर आहे सांगतात ना. चित्ती तुझे पाय आणि वाजवा. चित्ती तुझे पाय डोळू माझे ध्यान. नाम तुझे टाळी टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा. आपण मुक्ती नाम तुमचे वरनावे गुण. आपण मुक्ती नाम तुमचे वरनावे गुण. किती एक मागणे आता तुम्हा दिला तारा. जगते करा बाबा जाणून करा. मुखी नाम तुझे
डोळा रूपाचे अखंड मुखी नाम. माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे बघू नका. ठावदी चित्ता राखे चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट संग गमाया. परमार्थात चित्ताला किंमत आहे. आता विनोदाला सांगत असतो राजे भाऊ, परमार्थात पाहिजे चित्त. बोला, परमार्थात पाहिजे चित्त. शरीरात पाहिजे पित्त, घरात पाहिजे एक मत मत्त. आता कळालं बघा, कोणी इकडे हाणाले कोणी तिकडे हाणाले. तू इमानदार, तुलाच करतो मतदान. इमानदार सगळ्याचे हाणायची. घरात पाहिजे एक मत्त, बाजारात पाहिजे पत्त, शेतीत पाहिजे खत्त, संसारात पाहिजे. आता पाकिट घेऊन घरी जा. तुमचं झालंय का ना? होईल दमदार. धीरे शे बजाना, गडबड करू नका. तू काम नाही येथे नचले. विनोद नाही. आता पाकिट नेल्या कॉफी घेता का, चहा घेता का, दूध घेता का, डिकासन घेता का, रिकाम्या हाताने जा फाशी घेता का? विनोद नाही. संसारात याला किंमत आहे, पण परमार्थात चित्ताला किंमत आहे. विढाला विढाला माझे चित्त तुझे पायी राहायचे कधी काही. माझे चित्त तुझे पायी राहो आईशे करे काही धरोनिया बाही. म्हातारी बस चतुरा तो. पण नाथबाबा सांगतात त्याचे पाय माझे चित्ती. ऐका, देवाचे पाय जर आपल्या चित्तात असले, माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला भीती, आपल्याला भय, आपल्याला चिंता, साठविला दाता त्रिलोक्याचा. माझ्याकडे लक्ष द्या. विनोद नाही. देवाच्या पायाला चित्तात फार किंमत आहे मामा. भगवान परमात्म्याला जास्त छंद लागला. ऐका, जास्त भगवान परमात्म्याची भक्ती कुणाकडे होती? राधेकडे. कुणाकडे? राधा. आता काही काही लोकांना गवळणीची माती केली आहे. राधे चल माझ्या गावाला जाऊ. महाराज, विनोद नाही. राधा म्हणजे भाव आहे, राधा म्हणजे प्रेम आहे, राधा म्हणजे भक्ती आहे, राधा म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याची शक्ती आहे. टाळी वाजवा. राधे राधे राधे. भगवान परमात्म्याला राधेला भेटल्याशिवाय करमत करमत. ऐका, एक दिवस असा आला, भगवान परमात्मा आणि राधा यमुनेच्या तीरावर. राधेच्या खांद्यावर हात टाकला. कुण? बोला की कुण? भगवान परमात्म्यानं. आणि नारद मुनी हादर झाले. सत्यभामीकड, सावित्रीकड तिकडं. आणि नारद मुनीचा कुठे आदर होता कैलास बाबा? घाली संताशी पूजा करी, एका जनासाठी संत पूर्ण करीती. नारद मुनी हादर झाले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हे नारायण नारायण भजमन नारायण 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 वामन नारायण 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 परशुराम नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन नारायण
नारायण नारायण. नारद मुनी हजर. नारद मुनीचे पाय धरले, पाय पूजा केली, तीर्थ घेतलं. कुण? लक्ष्मी, सावित्री, रुक्मिणी माता सगळ्यांना दर्शन घेतलं. नारद मुनी तुम्ही इथं? हो. सावित्रीच्या हाताला धरलं, रुक्मिणी मातेच्या हाताला धरलं, सगळ्याच्या हाताला धरलं. म्हणे चला. म्हणे का? देव कुठं आहेत? म्हणलं ते आम्हाला बोलतच नाहीत. भगवान परमात्मा कुठं आहेत तुम्हाला दाखवतो, चला. नारद मुनीनं सगळ्याला नेलं आणि उभा केलं. कुठं? यमुनेच्या तीरावर. देखी लागे माय यमुनेच्या तीरी, क्या बात है. हात खांदावरी राधिकेच्या. वाह. देखी लागे माय यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. खाली 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 हात खांद्यावरी दृश्य पाहिलं, ते चित्र पाहिलं. पुन्हा पुन्हा रुक्मिणी मातेनं, सत्यभामेनं. कैलास बुवा, इमानदारीनं खरं सांगा, तुमच्या जर मंडळीनं तुम्हाला कुठं बघितलं? बघू नाही. अरे बायाला काही सण होईल बघा, दुसऱ्या बाईला बोलल्याला सण होत. संध्याकाळी दाना दाना भांडे खपा खपा, इकडं भांड इकडं माय. कसं करूया? इनोत नाही. तुमचं झालेलं आहे की नाही? खरं सांगा, बरोबर आहे नाही? मग आपलं सारखंच आहे म्हणायचं. तेव्हा काही आता इनोत नाही तो का ते तिकडे बसली. खरं सांगा, अतिशक्ती नाही. महाराज रुक्मिणीनं ते दृश्य पाहिलं. सावित्रीनं आरा तळपायाची आग मस्तकाला गेली. कुणाची? कुणाची? अशी चक्कर आली. घरी गेल्या गेल्या माया. विनोद म्हणून बोलत नाही बरं, काय लय अवघड आहे ते तुम्हाला माहिती आहे, मला माहित नाही. घर अंग टाकलं महाराज. भगवान परमात्मा जाण्याच्या अगोदर बाया काय करत्याल? स्त्रिया में चरित्र देवा में जानाते कुतो मनुष्या. विनोद नाही यार. सगळ्यानं मिटिंग घेतली. आपल्या मालकाला बिघडलंय, आपला मालक बिघडलाय. कशासाठी? राधेसाठी. येडा झालाय, आपल्याला टाइम देत नाही, बोलत नाही, आपल्याकडे येत नाही. मग एक काम करू, त्या राधेला काही देवाला काही करण्यापेक्षा देव तर काय आपलं ऐकत मालक तर काय आपलं ऐकत नाहीत. मग राधेचाच काटा काढू. कुणं ठरवलं? रुक्मिणी, सावित्री. महाराज इतकं दूध गरम केलं मामा, इतकं दूध, पोट तुटेल इतकं दूध. महाराज तापवलं, त्याच्यात ईश टाकलं. ऐका, आणि राधेला बोलवलं. अरे राधा म्हणजे भक्ती, राधा म्हणजे भाव, राधा म्हणजे प्रेम, राधा म्हणजे शक्ती. तिला काय होईल? देव उभा उगबी कोडे जैसा केला. राधे इकडे ये. राधा लक 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 लक. का? काय आपली इच्छा? हे दूध पी. इतकं गरम दूध घेतलं महाराज, इतकं गरम. राधा गट्टा 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 दूध पिऊ लागली. कोण? राधा. त्या म्हणल्या माय तिला का बाहेरचं झालं का काय? माईला कसं काय व्हायला? ह्याला चक्कर आली. पण राधेला काही झालं? महाराज विनोद म्हणून बोलत नाही. ऐका, राधा ताड 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 ईशासही दूध पेलं तितकं गरम. राधा बाहेर पडली, तरी ह्याचे चक्कर जाईना. माय भगवान परमात्मा आले. महाराज हसा म्हणून बोलत नाही. भगवान परमात्मा आले, पलंगावर गेले. भगवान परमात्माने पलंगावर पाय ठेवल्याबरोबर खरं सांगा, अतिशक्ती नाही. तुम्ही जर कटाळला जास्त,
बर काय तुमची मंडळी पाय दाबीती आधी का मुटकं दाबीती काय दाबीती तुमचे पाय दाबीती का मुटकं दाबीती खरं सांगायचं ह्या दोघी गेल्या महाराज पायाला हात लावला पायाला एवढाला फोड कुणाच्या झोपले काय कुणाच्या राजे भाऊ हो म्हणा की हो म्हणा कुणाच्या देवाच्या पायाला एवढाला फोड राधा म्हटलं आपलं रुक्मिणी म्हटल्या सावित्रीने विचारलं देवा म्हणे का तुमच्या पायाला फोड रुक्मिणी का खरं सांगू तुमच्यासारख्या पापीनी चांडाळणी कोणीतरी आणि शिल्लक आहेत माझ्या भक्ताला त्रास देणारे आहेत एक ऐक खरं सांग तुम्ही माझ्या रुक्मिणीला काय माझ्या राधेला प्याला काय दिलं का म्हणलं माया तिला दूध प्याला दिलं तुम्हाला फोड आले नाही नाही खरं सांगू राधे हे ऐक रुक्मिणी खरं सांगू राधा ही नुसती राधा नाही राधा ही माझी भक्ती आहे राधा ही माझी शक्ती आहे राधा ही माझं प्रेम आहे विनोद नाही आज तुम्ही राधेला दूध प्याला दिलं ना त्या दुधाची बाधा राधेला झाली नाही माझ्या राधेच्या चित्तात माझे पाय होते आणि वाजवा कुठं पाय होते अरे राधेच्या चित्तात पाय होते म्हणून राधेला बाधा झाली मला दुःख झालं संकट आलं नाही ऐका विनोद नाही भक्ताच्या चित्तात जर पाय असले भक्ताची ताकद वेगळी असते भक्ताची शक्ती वेगळी असते भक्ताचं स्वरूप वेगळं असते नाथ बाबा सांगतात ताकद आहे त्याचे पाय आमच्या चित्तात आहेत त्याचे पाय आणि वाजवा राधेला दुःख झालं बोला की राधेला काही बाधा वाटली काही संकट आलं नाही का देवाचे पाय राधेच्या चित्तात म्हणून नाथ बाबा सांगतात आम्ही जीवनात एक क्रांती केली आम्ही असं आगळं वेगळं जीवन जगलं अरे जग त्याच्याकडे जातंय पण ऐका आज तो आमच्या इथं आहे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी द्वारकेची मूर्ती एकनाथा ऐका त्याचे पाय माझ्या चित्तात आहेत त्याचे पाय माझे चित्ती महाराज देवाचे पाय चित्तात आहे देव घरा कैलास बाबा देव घरा आला भक्ती सन्माने नुसता देव आणण्याला किंमत नाही देव चित्तात येण्याला किंमत नाही तुम्ही चित्तात ठेवला हो पण तुमच्या वाचन तुम्ही करता का
ठेवलं. देव तुमच्या चित्तात आहे, तो कामाने चित्त करावे. आणि यवनी गोपाळ ऐका, मला टाइम सोडायचे, लक्ष द्या, विनोद नाही. चित्त निर्मळ असेल तर देव देव राहतो. देव माझ्याकडे पहा, इकडे बघा, इकडं इकडं तिकडं काय, देव राहतो, देव येतो. म्हणून माझी विनंती आहे बरं काय, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये, मंदिर इतकं सुंदर आहे महाराज, ह्या मंदिराचं पावित्र्य राखा. टाळी वाजवा, पावित्र्य राखा. नुसतं मंदिर बांधण्याला किंमत नसते, मंदिरात 3 गोष्टी असाव्या. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. टाळी वाजवा. इथं आल्यानंतर मला हे वातावरण पाहून मंगल वाटलं. ऐका, दिव्य विनोद म्हणून बोलत नाही. आणि इथं मन रमलं, साक्षात इथं सिद्धेश्वर भोलेनाथ आहे. देव देवाऱ्यात नाही, काय बात आहे. देव नाही देवा घरी, देव चोरून नेईल, क्या बात. देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवा घरी. नाही, देव देवाऱ्यात नाही. माझ्या लक्ष द्या, देव चित्तात असावा. विनोद नाही, देव तर मंदिरात आहे, मान्य आहे, पण मंदिराचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे. विठाला विठाला आज बाबा तुम्ही सांगता त्याचे पाय माझे चित्ती. नुसते पाय चित्तात असल्याला महत्व नाही, पण करता काय. आणि इतरांनाही सांगितलं, वाच्य वदता शिव नाम, वाचन प्रा पश्यंती मध्यमा वैखरी, वाणीचे 4 प्रकार आहेत. ऐका, नाथ बाबा सांगतात, या वाचन बाकी काय करण्यापेक्षा शिवहार 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, आणि वाजवा. हर हर भोले, नमः शिवाय. गंगाधरा शिव रामेश्वरा, वा. हर हर बोले नमः शिवाय. आणि वाजवा, टाळ्या. सिद्धेश्वरा शिव पाणेश्वरा, वा. हर हर क्या बात बोले है. नमः शिवाय. हर हर भोले, नमः शिवाय. शुक्लेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. सिद्धेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर भोले, नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय. सिद्धेश्वर भगवान की जय. मोतीराम महाराज की पर्वतराम महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. महादेव. दर 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 दर. मला सुटला, त्याचं नुसतं नाव वाचन घ्या. वाच्य वदता शिव, शिव नाम, आधी शिवन पुन्हा नाम. बस, कुठे झाला मग, कुठं चाला रे. हे आपलीच माणसं येते. हे ह्याच्याकडे आपलं सांभाळावं लागेल ना. उभं नाही जाताना शिव्या देते नसल्यावर. विठाला विठाला
नाही झालं? काय सांगू लागलो मी? काय सांगू लागलो? आधी शिव, पुन्हा वाच्य वदता शिव नाम. जाऊ दे आता राजे भाऊ, 1 वाजत आलाय, आता वाजले की 12. पुढचं तुम्हीच म्हणा. मला लई लांब जाय, खरंच नाही महाराज. मी राजे भाऊ, मी दिसा इतका आहे, पण लांब लांब जातोय, जॅक इतकाच असतो. झोपले काय? पण 16 टनाची गाडी होती तिथे. विठाला विठाला. खरं सांगू का, देवाला नावाची आवड आहे, याने घ्यावे त्याचे, तिशी करणे याचे, आवडीने भावे हरिनाम. जाऊ द्या, देवाला नावाची आवड आहे. आता खरं सांगा बरं राजे भाऊ, उग तुमच्या मंडळीनं तुमचं नाव घ्यावं. महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून, दरबारातच कार्यक्रम आहे. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून, तुमच्या मंडळ मनावर राजाराम महाराजाचं नाव घेते, आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही? हो म्हणा. अरे नाही नाही, विनोद नाही, कैलास बुवा. नाशक्या दह्याचं नाव घेतलं, तुम्हाला मरेपर्यंत बायको सांभाळावं लागते. टाळी वाजवा, मरेपर्यंत पत्नी. आपण जर मरेपर्यंत त्याचं नाव घेतलं, तो आपला का सांभाळ करणार नाही. टाळी वाजवा. यारे यारे मुखी नाम जोरात टाळी वाजवा, जोरात. हे कसं आहे मामा, तैच्या दरबारात कार्यक्रम म्हणून त्याला आनंद झालाय. टाळी वाजवा. अरे त्याला भोलेनाथ कोणी, महादेव कोणी, शिव, त्याला कैलास कोणी म्हणतंय, पण हा साक्षात कैलास आहे. टाळी वाजवा. काय आनंद आहे. कानोपात्रा सांगते, घ्या रे घ्या मुखी नाम. काय अधिकार आहे महाराज, विनोद घ्या. वाच्यवदता शिव नाम. तुम्ही जर काया वाचा मनानं, काया वाचा मने झाला विष्णू, पुढं काय काम क्रोध त्यास बाधीचे नाम. नाथ बाबा सांगतात, वाच्यवदता शिव तयाना बाधे. आता एवढंच प्रमाण देतो.
मामा खरं सांगू, काम क्रोधावर जास्त बोलण्यापेक्षा एकच प्रमाण सांगतो, खानदानी भजन जर केलं ना, एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय इसरली काम. काय सांगाव महाराज. झोपा टाळी वाज. काया वाचा मनानं भजन केल्यास कामही काही करत नाही, क्रोधही काही करत नाही. महाराज काम क्रोध बंदी खाली तो कामने दिले, इंद्रियाचे धनी. ऐका आम्ही झालो काम क्रोधांशेण चलती गागी, काम क्रोधांशेण चलती गागी. क्या बात है? आशा मनुष्या पायी, आशा मनुष्या पायी रूप होती सुखाचे नाम. आवडीने गावे वाचे आळवावे, वाचे आळवावे विडोबासी सुखाचे नाम. आवडीने गावे सुखाचे नाम, आवडीने गावे टाळी वाजवा. कैलास बुवा खरंच सांगतो, ही ऐकल्याबरोबर आम्हाला भीमसिंग जोशीची आठवण झाली. टाळी हो टाळी वाजवा. ते कैलास बाबा, ज्याला कळत नाही त्यालाच किंमत कळते. नाही तर बरेच कीर्तन का काही कळतच नाही, माती हिनत नाही. टाळी वाजवा. कळालं? खरं सांगू, ज्याला स्वर कळाला त्याला देव मिळाला. विढाला विढाला. राजे भाऊ, काही तर स्वरात बी नाही आणि जोरात बी नाही. स्वर महत्वाचा आहे. काय आनंद आहे. टाळी वाजवा. हा भजनाचा आनंद आहे. म्हणून ऐका, इनत नाही. वाच्य वदता शिव नाम. अरे काया वाचा मनानं भजन केल्या तयानं बाधी, क्रोध काम, बरं फायदा धर्म अर्थ काम. मोक्ष, सगळ्याच गोष्टी शिव देखता. त्याचं जर प्रत्यक्षात दर्शन झालं ना, सगळ्या गोष्टीची वस्तूची प्राप्ती आहे. महाराज एवढंच नाही, जगाला काळ खाणार आहे. तो आमच्या मागं लागला. एका जनार्दनी जनार्दनी शिवा, एका जनार्दनी जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. आणि एका जनार्दनी जनार्दनी शिवा, एका जनार्दनी जनार्दनी शिवा, जनार्दनी शिवा. जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवारी कणका बेवा, निवारी कणका बेव 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 बेव. वाते वत्ता जीवनाम, वाते वत्ता जीवनाम, वाते वत्ता जीवनाम, वाते वत्ता जीवनाम. दयालवादी क्रोध कामा, दयालवादी क्रोध काम, काम दयालवादी क्रोध काम, दयान मादी क्रोध काम. काय वाटे. टाळी वाजवा. दयान वादी वादी क्रोध काम, दयान वादी
पादी क्रोध काम तयान पादी क्रोध काम तयारो बोधिरो बोधी तयान पादी क्रोध काम तयार दयाळ बाधी क्रोध काम आ
आनंद वाटला. जगाला काळ खाणारा प्रत्येकाच्या मागे लागलाय. घडी घडी काळ, आयुष्य खातो काळ. पण नाथ बाबा सांगतात, काया वाचा मनानं जर आपण भोलेनाथाची सेवा केली, सिद्धेश्वराची सेवा केली, ऐका, महादेवाची सेवा केली, त्या शिवाची सेवा केली, एका जनार्दनी शिव त्याचं दर्शन झाल्यास निवारी कळी काळाचे दड 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 दोडा 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 काळ सुटला. कळी काळा, अरे जगाला काळ खाणारा भोलेनाथाच्या ताब्यात आहे. एवढी शक्ती त्यांच्याकडे आहे. महाराज सांगतात, वाच्य वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. यथामध्ये धावते अभंगाचा भावार्थ झालाय. ऐका, आनंद वाटला. आमची गुणीजन मंडळी एक बार जोऱ्यात टाळी वाजवा सगळ्यांसाठी. हे बाल भजनी मंडळ आमचे वैभव महाराज, त्यांचं हे वैभव आहे. जोऱ्यात टाळी वाजवा. आता कीर्तनाला महिला मंडळ, पुरुष मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. एक वाक्य घेऊन जा. बंगला बांधताना नाही तर बांधू नका, शेती घेता आली नाही ते घेऊ नका, पण जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. संस्कार फक्त आपल्या वारकरी संप्रदाय शिल्लक आहेत महाराज. विनोद म्हणून बोलत नाही. तुम्ही बंगला किती सुंदर बांधला यात नवल नाही, घरामध्ये संस्कार किती चांगले आहेत यात नवल आहे. टाळी वाजवा. यात नवल आहे. आनंद वाटला. आमच्या मोहिते परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. बरं काय मोतीराम महाराज, तुमचा परिवार, तुम्ही सर्व आहात तरुण, तुम्ही सर्व आहात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. कोणताही कार्यक्रम असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला सिद्धेश्वर भगवान सद्गुरु मोतीराम महाराज, आमचे मोठे महाराज आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. वा करविली तैशी केली कट कट वा खोडे कानेट देव जाणे काय सांगाव महाराज. झोपा. झालेली सेवा भगवान सिद्धेश्वर सद्गुरु मोतीराम महाराज, नामधारक आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव सद्गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या परिवाराच्या पाठीशी सिद्धेश्वर भगवान परमात्म्याचा आशीर्वाद असावा.
एवढीच विनंती करतो. सेवा समाप्त. हातवर घ्या, हातवर घ्या, हातवर घ्या. सरळ सरळ सरळ. हा एखाद्याने खाली ठेवला ठेव का. सरळ सरळ सरळ. हा आता कॅमेरा सगळ्यात गुरुवा, सगळ्याच घ्या. भया तोंडा लावला. तुमचं नाव काय. विजय दादा. तुमचा विजय हो. सरळ सरळ सरळ. असे ठेवा. चहा पिऊन येतो. उडव. हे भगवान.